हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ RCC. हे वाक्य तुम्ही याआधी कधी ऐकलंय का? जर तुम्ही 8वी ते 12वीचे विद्यार्थी असाल किंवा तुम्हाला डॉक्टर किंवा मग इंजिनियर व्हायचं असेल तर हे वाक्य तुम्ही एकदा तरी नक्कीच ऐकलं असेल. पण जर तुम्ही या कॅटेगरीतले नसाल तर कदाचित हे वाक्य तुमच्यासाठी नवं असू शकतं. आता मुळात हे वाक्य कुणाचं आहे तर RCC क्लासच्या संचालक असलेल्या शिवराज मोटेगावकर यांचं. मुळातच शिवराज मोटेगावकर हे काही वर्षांपूर्वी अगदी 2-3 दशकांपूर्वी लातूरमध्ये अगदी सायकलवरती घरोघरी जाऊन पोरांना शिकवण्या देण्याचं काम करायचे. मात्र तिथपासून अवघ्या 2 दशकांमध्ये त्यांनी असं काही साम्राज्य निर्माण केलं की आता थेट वर्षाकाठी 100 कोटींपेक्षा जास्तीचा टर्नओव्हर होतो. बरं, एवढं सगळं होत असताना धडाधड मुलं पासही होत जातात आणि ही मुलं नेमकी इतक्या मोठ्या संख्येने पास कशी होतात, रँकमध्ये कशी येतात, हा प्रश्न इतर क्लास चालकांना कायमच पडतो. आणि मुळातच जेव्हा जेव्हा लातूर पॅटर्न म्हटलं जातं तेव्हा तेव्हा शिवराज मोटेगावकर हे नाव हमखास घेतलं जातं. मात्र जेव्हापासून नीट पेपर फुटी प्रकरण समोर आलं त्यानंतर या शिवराज मोटेगावकर यांची याआधी सुद्धा चौकशी झाली. त्यानंतर त्यांनी आपण चौकशीत सहकार्य केल्याचं म्हटलं, त्यामुळे ते कदाचित या प्रकरणात निर्दोष आहेत असं म्हणत त्यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि पालकांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला होता. नंतर मात्र वेगळंच घडलं. शिवराज मोटेगावकर यांना अचानकपणे अटक करण्यात आली आणि थेट 9 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली. अर्थात या सगळ्या प्रकरणामुळे शिवराज मोटेगावकर नेमके कोण, त्यांनी इतकं सगळं साम्राज्य निर्माण कसं केलं आणि या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणात ते अडकत नाहीत असं वाटत असताना अचानक कसे काय अडकले, हे सगळंच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. शेतकरी कुटुंबातून येणारे शिवराज मोटेगावकर यांनी सुद्धा त्यांचं शालेय शिक्षण झाल्याच्या नंतर एखाद्या मोठ्या पोस्टवरती जायचं किंवा मोठमोठ्या परीक्षा क्रॅक करायच्या वगैरे अशी सगळी स्वप्न पाहिलेली होती. हे सगळं करत असताना त्यांनी MSc केलेलं आहे आणि त्यांना केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय असा दावा सुद्धा केला जातो. अर्थात हे त्यांचं शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आपल्याकडे जी काही विद्या आहे, जे शिक्षण आहे, ते सगळं आता आपण इतरांच्या उपयोगी दिलं पाहिजे आणि त्यामुळेच त्यांनी लहान मुलांच्या किंवा जी मुलं डॉक्टर होऊ इच्छितात किंवा मग कुठे इंजिनिअरिंग होऊ इच्छितात अशा सगळ्या मुलांना शोधून त्यांची कोचिंग क्लासेस त्यांचे घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये अगदीच 30-1 वर्षांपूर्वीची घटना आहे की तेव्हा हेच शिवराज मोटेगावकर अगदी स्वतःच्या सायकलवरती घरातून बाहेर पडायचे आणि लातूरच्या अगदी गल्ली बोळांमध्ये जाऊन प्रत्येक घरामधल्या विद्यार्थ्याला केमिस्ट्री शिकवायचे. तिथपासून सुरू झालेला हा सगळा प्रवास होता. मात्र त्यांनाही हे माहिती होतं की आपली जी काही स्वप्न आहेत ही खूप मोठी आहेत आणि आपल्याला केवळ एवढ्यावरती थांबायचं नाहीये, तर हे सगळं एका मोठ्या स्केलवर करायचंय. त्यामुळेच सगळ्यात पहिल्यांदा 2003 मध्ये त्यांनी रेणुकाई कोचिंग सेंटर नावाने एक क्लास सुरू केला. सुरुवातीला या क्लासमध्ये केवळ केमिस्ट्री शिकवलं जायचं, मात्र नंतरच्या काळामध्ये इतरही अनेक विषय शिकवले जाऊ लागले. यामध्ये अगदीच 10वी 12वीचे 11वीचे विद्यार्थी असतील किंवा मग नीट, JEE आणि या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही एंट्रन्स एक्झाम क्रॅक करू इच्छिणारे विद्यार्थी असतील, या सगळ्यांना या ठिकाणी कोचिंग दिलं जात होतं. 5-10 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आत्ताच्या घडीला जवळपास 10-1 हजार विद्यार्थी त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकतात. टोटल संख्या जर काढायला गेली आतापर्यंतची तर ही खूप मोठी संख्या आहे आणि अगदी कोर्सेसची स्टार्टिंग फी जर पाहायला गेलो आपण तर 35-40 हजारांपासून स्टार्टिंगची फी आहे. नीट, JEEची तर यापेक्षाही खूप मोठी आहे. पण मुळात हे क्लासेस इतके प्रसिद्ध कसे झाले तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोचिंग क्लासेसचं फॅड खूप नवीन नवीन होतं त्या दरम्यान मुळात हे कोचिंग क्लासेस लॉन्च करण्यात आले. या सगळ्याला जोड मिळाली ती लातूर पॅटर्नची. लातूर पॅटर्न ऑलरेडी प्रसिद्ध व्हायला लागलेला होता, चर्चेत यायला लागलेला होता आणि त्याच काळामध्ये RCCनं स्वतःचं हे कोचिंग सेंटर लॉन्च केलेलं होतं. सुरुवातीच्या काळात जे रेणुकाई कोचिंग सेंटर नावानं क्लास होता त्याचंच नंतर शॉर्ट फॉर्म करून RCC केलं गेलं आणि हळूहळू करत जसजसे विद्यार्थी वाढत गेले तसतसं एक टॅक्ट वापरलेली होती. असं सांगितलं जातं अनेकांकडून की हे जे मोटेगावकर आहेत हे अगदी जे खूप गरीब घरातले विद्यार्थी आहेत की ज्यांची अजिबात फी भरण्याची तेवढी कॅपॅसिटीच नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी ते शिष्यवृत्ती वगैरे द्यायचे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांची प्रसिद्धी वाढत गेली आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत गेली. प्रत्येकाला असं वाटायचं की यार गरिबाच्या घरातून आलेला मुलगा आहे, यांनी स्वतःचं स्वप्न पूर्ण न करता इतर विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते शिक्षक झालेले आहेत आणि ते सगळ्यांना शिकवतायत इतकं चांगलं, तर आपणही इथे ऍडमिशन घेतलं पाहिजे असं अनेक विद्यार्थ्यांनाही वाटायचं आणि त्यांच्या पालकांनाही वाटायचं. असंच करत ही प्रसिद्धी वाढत गेली.
हळूहळू करून लातूरच्याही बाहेर हा सगळा क्लास प्रसिद्ध होत गेला. त्यानंतर मग पुणे असेल, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये आरसीसीच्या अनेक ब्रांचेस आहेत. त्यामुळे पुणे शहर असेल किंवा मग नांदेड, नाशिक पासून सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये जिथे जिथे स्टडी हब आहे अशा विविध शहरांमध्ये आरसीसीनं स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केले. हजारो लाखो रुपये फी आकारायला सुरुवात केली आणि प्रसिद्धी वाढतच गेली. नंतरच्या काळामध्ये आरसीसीचे अनेक विद्यार्थी हे रँकमध्ये येऊ लागले किंवा नीट असेल, जेईई असेल ते क्रॅक करू लागले. त्यामुळे जसजसा काळ पुढे सरकत गेला, सोशल मीडिया आलं, या सगळ्याचा फायदा मोटेगावकर यांनी अगदी उचित पद्धतीने घेतला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून YouTube, Instagram असेल, Facebook असेल, या सगळ्याच्याच माध्यमातून त्यांनी स्वतःचे जे विद्यार्थी परीक्षा क्रॅक केलेले आहेत त्यांचं प्रमोशन करणं, त्यांना प्रसिद्धी देणं सुरू केलं. त्यामुळे स्वतःच्या क्लासची सुद्धा प्रसिद्धी होत होती. हळूहळू जेव्हा YouTube वरती गायडन्स द्यायचे अनेक YouTubeचे चॅनल सुरू झाले, त्यामध्ये मोटेगावकर यांनी सुद्धा स्वतःचं चॅनल आणलं आणि ते पण त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घर बसल्या गायडन्स देत होते. अर्थात जो ऑफलाईन गायडन्स मिळतो त्यापेक्षा ऑनलाईन गायडन्समध्ये खरंच फरक असतो. पण हे सगळं करत असताना कुणालाही असं वाटलेलं नव्हतं की मोटेगावकर यांचा संबंध कधीतरी पेपर लीक प्रकरणामध्ये येईल. कारण कायमच असं वाटायचं की ते इतक्या कॉन्फिडन्सली बोलतात विद्यार्थ्यांशी आणि इतका विश्वास देतात, त्यामुळे कदाचित त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचं कोचिंग खरंच इतकं चांगलं आहे, त्यामुळेच त्यांचे विद्यार्थी रँकमध्ये येतात असं वाटत असताना आता मात्र कुठेतरी गौडबंग आलंय अशी एक दाट संशयाची सुई त्यांच्या भोवती फिरताना पाहायला मिळते. आता मुळात या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, तर जेव्हा या प्रकरणामध्ये PV कुलकर्णी नावाच्या एका प्रोफेसरला अटक केली. हा स्वतः सुद्धा लातूरचा आहे पण पुण्यामध्ये कोचिंग क्लासेस घेतो. त्याला अटक केल्याच्या नंतर एक एक कडी जेव्हा CBI जुळवत गेलं नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये, त्यामध्ये अनेक प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची नावं आली ज्यांनी हे सगळे पेपर या आधीच गेस पेपरच्या स्वरूपात दिलेले होते किंवा काही प्रश्न दिलेले होते आणि तेच प्रश्न तंतोतंत अंतिम परीक्षेमध्ये सुद्धा आलेले होते, ज्यामध्ये सगळ्यात मोठं नाव होतं ते आरसीसीच्या मोटेगावकरांचं. त्यामुळे 2-3 दिवसांपूर्वी सुद्धा एकदा त्यांची चौकशी झाली, त्यांच्या सगळ्या कुटुंबाची चौकशी झाली, त्यांचे मोबाईल जप्त केले गेले, अनेक पुरावे शोधले गेले. त्यानंतर मात्र त्यांना केवळ ताब्यात घेतलेलं होतं, अटक दाखवलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटत होतं की कदाचित त्यांचा या प्रकरणामध्ये काहीही हात नाही, केवळ चौकशीसाठी बोलवलं असेल. इव्हन हे सगळं चौकशी झाल्याच्या नंतर त्यांनी एक पोस्टही केली, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी या सगळ्या चौकशीला सहकार्य करतोय आणि या सगळ्यामधून जे काही घडेल ते चांगलंच बाहेर येईल वगैरे अशा पद्धतीची एक त्यांनी पोस्ट केलेली होती आणि आपण निर्दोष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. बरं, एवढ्यावरतीही न थांबता जेव्हा पेपर लीकचं प्रकरण समोर आलं त्यानंतर त्यांनी वेगवेगळे 2 ते 3 रील पोस्ट केले, ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की इथून पुढे जी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण मोफत गायडन्स देणार आहोत. किंवा एका रीलमध्ये असंही म्हटलं जात होतं की विद्यार्थ्यांनी खचू नका, इथून पुढचं जी काही एक्झाम होईल त्या एक्झाममध्ये आणखी जास्त चांगले तुम्हाला रँक मिळतील वगैरे असं सगळं म्हणतानाचे त्यांचे व्हिडिओ सुद्धा अगदी गेल्या 2-3 दिवसांमधले आहेत. असं सगळं असताना जेव्हा पोलिसांनी या प्रकरणामध्ये काही डिजिटल गॅजेट्स किंवा काही उपकरणं हाती घेतली, म्हणजे लॅपटॉप असेल, फोन असेल, PC असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे जेव्हा डिव्हाइसेस हातात घेतले, त्यामधून असं लक्षात आलं की याच मोटेगावकर यांच्याकडे चक्क एक्झाम होण्याच्या म्हणजेच 3 मेला एक्झाम झाली त्याच्या बरोबर 10 दिवस आधी म्हणजेच 23 एप्रिलला त्यांच्याकडे हा पेपर आलेला होता आणि काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा आलेली होती. त्यानंतर मोटेगावकर यांनी या पेपरची सॉफ्ट कॉपी जी त्यांच्याकडे आली होती त्याची एक प्रिंटआउट काढून घेतली. या प्रिंटआउटवरून अख्खाच्या अख्खा पेपर काही विद्यार्थ्यांना दिला गेला, तर काही ठिकाणी पुरावे ठेवायचे नाहीयेत म्हणून सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरंही मोटेगावकर यांनी स्वतःच्या हाताने सगळे पेपरवरती लिहून घेतली आणि या हाताने लिहिलेल्या नोट्स अनेकांना पुरवल्या, अनेक विद्यार्थ्यांना पुरवल्या. त्यानंतर ही एक्झाम झाली. एक्झाम झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी 2-3 व्हिडिओ केले, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले की आपण जो गेस पेपर दिला होता त्यामधले किती प्रश्न आले होते. कुणी म्हणतंय 40, कुणी म्हणतंय 42. एकतर विद्यार्थिनी असं म्हणते की 101% सगळं काही गेस पेपर मधलंच होतं. त्यामुळे इथूनच संशयाची सुई ही त्यांच्याकडे जास्त फिरली. मुळातच PV कुलकर्णी याच्याशी असलेले मोटेगावकर यांचे जवळचे संबंध, कारण दोघेही लातूरचे आहेत. कधी काळी हेच PV कुलकर्णी सुद्धा मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायला जायचे.
त्यामुळे या दोघांचे असलेले जवळचे संबंध, त्यानंतर हे व्हायरल झालेले व्हिडिओज आणि त्यांच्या फोनमधून सापडलेले अनेक पुरावे, या सगळ्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. अटक केल्याच्या नंतर असंही कळतंय की मोटेगावकर यांच्याकडे टेलिग्रामवरती पेपरची एक सॉफ्ट कॉपी आलेली होती, जी त्यांनी पुढे डिलीट सुद्धा केली. याचाच अर्थ त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इव्हन ज्या नोट्स त्यांनी हाताने लिहून दिलेल्या होत्या त्या सुद्धा पुढे नष्ट करण्यात आल्या, फाडून फेकून देण्यात आल्या. त्यामुळे एकंदरीत काय की मोटेगावकर यांची एकंदरीतच भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रचंड संशयास्पद आहे. जेवढ्या मोठ्या संख्येने त्यांचे विद्यार्थी या सगळ्या परीक्षा क्रॅक करतात, त्यामधून कुठेतरी शंकेची पाल नक्कीच चुकचुकते आणि हेच सीबीआयने हेरलेलं होतं. त्यामुळे मोटेगावकर यांना आता अटक झालेली आहे. 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुद्धा सुनावलेली आहे. या व्यतिरिक्त हे जे आरसीसी क्लासेस आहेत त्या सगळ्याच क्लासेसला टाळं ठोकलेलं आहे. आपल्याला सध्या सुट्टी दिलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि प्रत्येकाला आता घरी अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सध्या कोचिंग क्लासेस सुद्धा बंद आहेत. आरसीसीचे प्रत्येक कोचिंग क्लासेसच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मोटेगावकर हे पुरते अडकण्याची शक्यता आहे. बरं, इतकं सगळं होत असताना सुद्धा मोटेगावकर यांच्या समर्थनार्थ अजूनही काही लोक उभे राहत असलेले पाहायला मिळतात. या लोकांकडून असा दावा केला जातोय की मोटेगावकर यांचा या प्रकरणात काहीच संबंध नाहीये, विनाकारण त्यांना या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे किंवा विरोधकांकडून हे सगळी बदनामी केली जाते असं सुद्धा म्हटलं जात आहे. मुळात हा प्रश्न 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. या 22 लाखांपैकी 3 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे मोटेगावकर किती खरे किती खोटे हे सगळं तपास यंत्रणांना शोधू द्या आणि ज्या विद्यार्थ्यांचं या सगळ्यात नुकसान झालंय त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्या सगळ्याच दोषींवरती कारवाई झाली पाहिजे. याच मताशी आज प्रत्येकानं ठाम असणं हे अतिशय गरजेचं झालंय. अर्थात इथून पुढच्या काळामध्ये 9 दिवसांमध्ये मोटेगावकर यांची जी काही चौकशी होतीये या चौकशीतून आणखी काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.